नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी, संस्थापक अध्यक्ष कष्टकरी कामगार पंचायत। बंधूंनो, निगडी प्राधिकरण येथे 3 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि आम्ही 15 ऑगस्टपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत। आज आम्ही पुणे येथे आहोत। आपण इथं बघताल हे BSNLचं मुख्य कार्यालय, पुणे जिल्ह्याचं हे कार्यालय आहे। या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे हेड म्हणजे जनरल मॅनेजर हे या ठिकाणी बसतात। यांच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे जिल्ह्याचा सर्व भाग यांच्या अंतर्गत येतो। काल आपण चिंचवड येथील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली, त्या अगोदर आपण आकुर्डीच्या कार्यालयाला भेट दिली, पोलीस स्टेशनला भेट दिली आणि आज आम्ही इथं जनरल मॅनेजर BSNLचे यांना आम्ही भेटलो आणि त्यांना हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। यात आम्ही म्हटलं आहे की जे बांधकाम मजूर मृत्युमुखी पडलेत त्या बांधकाम मजुरांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 30 लाख रुपये मिळाले पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे। इथं येण्यापूर्वी आम्ही शिवाजीनगर येथे जाऊन उपकामगार आयुक्त यांची भेट घेतली, त्यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू केली आहे। अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि यामध्ये गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत असून BSNL मात्र हात वर करत आहे आणि हे आमचे कामगारच नाहीत असं म्हणत आहे। यामुळे आम्ही आज जनरल मॅनेजर यांच्यासोबत भेट केली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्याकडे मागणी केली की हे जे मृत्युमुखी पडलेले कामगार आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। तर आमचा पाठपुरावा सुरू आहे। माझं पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, या प्रकरणाचा आपण पाठपुरावा केलाच पाहिजे। ते आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत। धन्यवाद।